नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका डीम्ड युनिव्हर्सिटीच्या फीज आणि कट ऑफ्स बद्दल डिस्कशन हे करणार आहोत। ही युनिव्हर्सिटी आहे भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी अँड मेडिकल कॉलेज सांगली। सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज रोडवरती हा कॅम्पस लोकेटेड आहे। कॅम्पस कधी चालू झालेला आहे तेही आपण बघूया। आता भारती ट्रस्ट हे खूप जुना आहे, मात्र सांगलीतला जो कॅम्पस आहे तो 2005 पासून स्टार्ट झालेला आहे MBBS साठीचा। आणि याच कॅम्पसेसमध्ये BDS कॉलेज सुद्धा आहे, फिजिओथेरपी आहे, नर्सिंग आहे। सो एकाच कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस तुम्हाला इथं बघायला मिळतील। इंटेकचा विचार करता सध्या टोटल 150 सीट्सचा इंटेक या ठिकाणी आहे। आता आपल्याला माहिती असेल की कॉलेजेसमध्ये वेगवेगळे कोटा असतात। आता ह्या 150 सीट्सचे सुद्धा दोन डिवायडेशन होतात। त्याच्यामध्ये पहिलं डिवायडेशन होतं ते म्हणजे मॅनेजमेंट सीट्स, ज्या की 128 आहेत। 150 मधल्या 128 सीट्स या मॅनेजमेंट कोटाच्या किंवा त्याला पेड सीट्स सुद्धा म्हणलं जातं। आणि दुसऱ्या ज्या 15% सीट्स असतात त्या आहेत NRI कोटाच्या सीट्स। अशा जवळपास 22 सीट्स या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत। ह्या दोन्हीसाठीची प्रोसेस मात्र सेमच असते। मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे MCCच्या पोर्टलवरती दोन्ही प्रकारच्या सीट्ससाठी ॲडमिशन प्रोसेस ही राबवली जाते। आता या दोन्हीसाठी फीज मात्र वेगळ्या वेगळ्या असतात आणि कट ऑफ सुद्धा हे वेगवेगळे लागत असतात। आता तेही कसे आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। फीचा जर विचार करता तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे की जनरल कॅटेगरी स्टुडंट फी इन रुपीज। याच्यामध्ये परत काय म्हणलेलं आहे की ट्युशन फी एका वर्षाची किती आहे 22,10,000 आणि डेव्हलपमेंट किती फी आहे 2,21,000। असं फर्स्ट इयरला ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला किती रुपये भरायचे आहेत 24,31,000 हे तुम्हाला फर्स्ट इयरच्या ॲडमिशनच्या वेळी भरायचे आहेत। आणि जो मी दुसरा कोटा सांगितला म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन म्हणजे NRI कॅटेगरीमधून जर तुमचं ॲडमिशन झालं असेल तर मात्र तुम्हाला डॉलर्समध्ये या ठिकाणी फी दिलेल्या आहेत। साधारणतः 85,000 US डॉलर्समध्ये ह्या फी दिलेत। आता हे जर आपण रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर ते साधारणतः 72 ते 73 लाख रुपयाच्या आसपास या फी जातात। ह्या आहेत एका वर्षाच्या। मात्र जर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या अगोदर जर कॉलेजशी बोलणं करून ठेवलं असेल तर या फीज नेगोशिएट या होण्याची शक्यता असते। परत याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा की दरवर्षी याच्यामध्ये 5% इन्क्रीमेंट सुद्धा होणार आहे। म्हणजे तुमच्या फीज या असतील किंवा या असतील त्याच्यामध्ये वार्षिक 5% इन्क्रीमेंट होणार आहे। सो कुठल्याही प्रकारच्या कॉलेजेसचे ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की त्या कॉलेजची एका वर्षाची फी किती आहे, त्याचबरोबर वार्षिक इन्क्रीमेंट त्या कॉलेजला किती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं। आता याच्यामध्ये फक्त एक गोष्ट समजून घेऊया। रेग्युलर जेव्हा आपण MCCच्या पोर्टलवरती ॲडमिशन करतो तर त्यावेळी आपल्याला फक्त या कॅटेगरीमध्ये ॲडमिशनसाठी पकडलं जातं। मात्र जर तुमचा स्कोर खूपच कमी आहे व रेग्युलर कोटामधून ॲडमिशन मिळण्याची शक्यता नाही व NRI कॅटेगरीमधून ॲडमिशन घेण्यासाठीचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासाठी काही स्पेशल डॉक्युमेंट्स लागतात की तुम्हाला कोणतं तरी NRI पर्सन हा स्पॉन्सर करत आहे। सो स्पॉन्सरशिपचे काही डॉक्युमेंट्स लागतात। असे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील तर ते आपल्याला ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यान MCCला मेल करावे लागतात व आपली कॅटेगरी चेंज होऊन NRI कॅटेगरीमध्ये आपल्याला कन्सिडर हे केलं जातं। सो ती काही डॉक्युमेंटची प्रोसेस असते जी ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी आपल्याला करावी लागते। मात्र रेग्युलर कोटामधून गेला तर 24,31,000 रुपयाच्या आसपास फीज आहे आणि NRI कोटामधून गेला तर साधारणतः या फीज या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर काही अदर फीज सुद्धा आहेत। आपण हॉस्टेल आणि मेसच्या फी सुद्धा बघून घेऊया। हॉस्टेल अकोमोडेशन 70,000 रुपये आहे वार्षिक आणि मेसचे चार्जेस म्हणजे फूडचे चार्जेस सुद्धा दिलेले आहेत या ठिकाणी 42,500 रुपये। आणि काही ॲडमिशन फी आणि अदर फीज म्हणजे टोटल 1,18,000 रुपये अदर फीज तुम्हाला भरायचे आहेत। ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी सोडून इतर या फीज या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर दोन्हीचे कट ऑफ सुद्धा आपण बघूया। जसं की मी आता सांगितलं की 15% कोटा NRI कोटा वेगळा असतो व रेग्युलर मॅनेजमेंट कोटा किंवा पेड सीट ज्याला म्हणतात त्या वेगळ्या असतात। आता इथं जो कट ऑफ दिलेला आहे तो 85% कोटा म्हणजे साधारणतः 24 लाख रुपये ज्याची फी आहे त्याचे कट ऑफ या ठिकाणी दिलेले आहेत। आता तिथं जवळपास 6 राऊंड झालेले आहेत, पण 6 राऊंडमध्ये पहिल्या 3 राऊंडमध्ये सगळ्या सीट्स या भरून गेलेल्या आहेत। 4थ्या 5व्या 6व्या राऊंडला सीटच शिल्लक नव्हत्या, त्यामुळे बाकीच्या राऊंडचे मी कट ऑफ या ठिकाणी घेतलेले नाहीत। सो पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ लागलेला आहे 337 MBBS साठीचा। दुसऱ्या राऊंडमध्ये तो थोडासा वाढलेला आहे 362 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये परत तो वाढलेला आहे 385। म्हणजे ज्या काही चांगल्या डीम्ड युनिव्हर्सिटी असतील तिथं पहिल्या राऊंडला जनरली कट ऑफ कमी असतात व तिथून पुढच्या राऊंडला कट ऑफ हे वाढत जातात। सो इथं डिसिजन्स आपल्याला परफेक्ट घ्यावे लागतात। जर आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीला जायचंच आहे तर पहिल्या राऊंडपासून आपण त्या प्रोसेसमध्ये असणं गरजेचं आहे। अदरवाईज दुसऱ्या राऊंडपासून तिसऱ्या राऊंडपासून आपल्याला ॲडमिशन मिळण्याची जी प्रोबॅबिलिटी असते ती कमी होत जाते। आणि तिन्ही राऊंडचा विचार करता लोवेस्ट जो लागलेला आहे तो 337 म्हणजे पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ होता तोच लोवेस्ट कट ऑफ या ठिकाणी राहिलेला आहे।
आता या मार्काला ऑल इंडिया रँक किती होती ती सुद्धा दिलेली आहे. 5,14,800 इथंपर्यंतच्या रँकच्या मुलांनाच या युनिव्हर्सिटीमध्ये सांगलीतील कॅम्पसमध्ये ॲडमिशन हे मिळालेले आहे. तेच अदर हँड जो 15% कोटा आपण बघितला, म्हणजे जास्ती फी असणारा कोटा, त्याचा कट ऑफ किती गेलाय बघा. पहिल्या राऊंडला तो 164 लागलाय. म्हणजे अगदी जस्ट क्वालिफाय जो मुलगा झालेला आहे, 162 क्वालिफाईंग क्रायटेरिया होता, 164च्या मुलाला सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन हे मिळालेलं आहे. सेकंड राऊंडमध्ये तो वाढलाय 248, देन 257. म्हणजे एवढ्या हाय फीज पे करणारे सुद्धा कॅन्डिडेट्स बरेचसे अवेलेबल असतात, त्यांचे कट ऑफ सुद्धा जास्ती लागलेले आहेत. सो साधारणतः या रेंजमध्ये कट ऑफ्स हे लागत असतात. NRI कॅटेगरीच्या जनरली फीज काय असतात व रेग्युलर मॅनेजमेंट कोटाच्या फीज काय असतात हे आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. त्याचबरोबर 2024 मध्ये कट ऑफ्स काय लागलेले आहेत NRI कॅटेगरी आणि मॅनेजमेंट कोटाच्या सीटसाठी हे सुद्धा आपण डिस्कस केलं. अशाच अजून बऱ्याचशा महाराष्ट्र आणि इतर राज्यातील डीम्ड युनिव्हर्सिटीच्या कट ऑफ्स आणि फीज आपण आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलवरती डिस्कस करणार आहोत. सो अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.